निलेश लंकेंपाठोपाठ अजित पवार गटाला दुसरा मोठा धक्का बसण्याच्या तयारीत आहे। अजित पवार गटाच्या रवींद्र पाटलांनी शरद पवारांची गटाची ऑफर त्यांना गेल्याचं सूत्रांमार्फत कळतंय। शरद पवार गटाच्या राज्यस्तरीय नेत्यांनी रवींद्र पाटलांना फोन केल्याची चर्चा आहे। रवींद्र पाटलांना रावेर लोकसभा मतदारसंघातून ऑफर असल्याची माहिती सूत्रांनी दिली। तर रवींद्र पाटील अजित पवार गटाचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस आहेत। रवींद्र नाना पाटील यांना राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून रावेर लोकसभा मतदारसंघात उमेदवारीची ऑफर आली आहेत। काय सांगाल भाऊ, नेमकं काय तुम्हाला ऑफर आलेली आहे, काय खरी माहिती? नाही, ऑफर म्हटल्यापेक्षा गेल्या मागच्या 5 वर्षामध्ये लोकसभेला मी मागच्या वेळेत माझी तयारी होती, माझं म्हणजे इच्छुकमध्ये नाव होतं वगैरे, परंतु आपण कामकाज करताना अशा संध्या राजकारणामध्ये येत असतात। आपण ज्या पद्धतीने काम करतो त्या पद्धतीने संघटना पक्ष दखल घेत असतो आणि सर्वप्रथम माझ्यासारख्या सामान्य कुटुंबातल्या कार्यकर्त्याची उमेदवारीच्या संदर्भात दखल घेतली, हे खूप मोठा विषय आहे। हा माझ्यासाठी खरं तर भाग्याचा विषय आहे की त्यांनी माझा विचार केला। निश्चितपणाने मला विचारणा झालेली आहे। मला माहीत नाही की बाकी काय विषय होईल नाही होईल। शेवटी अजितदादा हे माझे नेते आहेत। अजितदादा यांचा मी कट्टर समर्थक म्हणून ही माझी ओळख आहे आणि दादांशी चर्चा केल्याशिवाय मी कोणताही निर्णय राजकारणामध्ये घेणार नाही हे मी पूर्वीपासून ठरवलेलं आहे। दादा हे माझ्यासाठी हृदयस्पर्शी असल्यामुळे जे काय होईल ते आपण बघूया पुढे। किशोर पाटील, TV9 मराठी, जळगाव।